MST CETचा आपला जो रिझल्ट आहे तो कधी डिक्लेअर होणार आहे त्याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट कव्हर केली आहे की जे तुमचे ॲक्च्युअल स्कोर कार्ड येणार आहे ते स्कोर कार्ड कसं असणार आहे. मी गेल्या वर्षीचा एक रिझल्टचं स्कोर कार्ड नाही का स्टुडंटचं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे की त्या स्कोर कार्डवरती बघाल तुमचं पर्सेंटेल कसं असतं, तुमच्या कॅटेगरी ते तिन्ही PCMचं पर्सेंटेल कसं कॅल्क्युलेट केलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, रिझल्टपर्यंत या गोष्टी सगळ्या CET सेल व्यवस्थित कंडक्ट करते म्हणजे टाईमलाईननुसार सुरू आहेत, परंतु रिझल्ट नंतर मात्र ही काउन्सिलिंग प्रोसेस ना थोडी डिले होऊ शकते. का सांगतोय, आता गेली कित्येक वर्ष मी तरी काउन्सिलिंगमध्ये हेच ऑब्झर्व केले की रिझल्टपर्यंत व्यवस्थित असतं, परंतु रिझल्ट नंतर CET सेल्स काय करतं तर खूप डिले वगैरे करत जातं. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की पूर्ण काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला वेळ भरपूर मिळणार आहे. असं म्हटलं जातं की 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट वगैरे भरायची आहे, म्हणून घाई करून कुठेही लवकरात लवकर फॉर्म सबमिट करू नका. काळजी ही घ्या, वेळ इनफ आहे आपल्याकडे, व्यवस्थित ही काउन्सिलिंग प्रोसेस अटेंड करा. तर आजचा जो पहिला टॉपिक होता की PCM ग्रुपचा आपला रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, CET सेल कधी हा रिझल्ट डिक्लेअर करू शकतं, कारण का आता एक मी ऑब्झर्व काय केलं तर MBAसाठी सुद्धा एक CET कंडक्ट करतात आणि यावर्षी सुद्धा त्यांचे 2 अटेम्प्ट झाले होते. ठीक आहे, मग MBAचा जो पहिला अटेम्प्ट आहे त्याचा जो रिझल्ट आहे ना तो 30 मेला त्याने डिक्लेअर केला. ठीक आहे, आणि सेकंड अटेम्प्टचा जो ग्रीव्हन्स पिरियड होता तो 19 ते 24 मे होता आणि बोनस मार्क्स जे होते ते 29 मेला त्यांनी डिक्लेअर केले होते. ठीक आहे, मग हाच पॅटर्न म्हणजे जर बघाल की सेकंड अटेम्प्टचा जसा बोनस मार्क्स डिक्लेअर होतात आणि लगेच त्यांनी काय केलेलं आहे फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट डिक्लेअर होतो, तोच पॅटर्न या आपल्या CETमध्ये सुद्धा लागू होऊ शकतो. ठीक आहे, लास्ट इयरची एक सिच्युएशन आहे की लास्ट इयर काय केलं होतं त्यांनी PCM आणि PCBचे रिझल्ट आहेत ना 2 वेगवेगळे डिक्लेअर केले, म्हणजे वेगवेगळ्या दिवशी डिक्लेअर केले होते. PCMचा 16 जून आणि PCBचा 17 जून. यावर्षीसुद्धा पॉसिबिलिटी आहे की CET सेल PCM आणि PCBचे प्रत्येक अटेम्प्टचे रिझल्ट वेगवेगळ्या दिवशी डिक्लेअर करेल एकाच वेळी, म्हणजे एकाच दिवशी PCMचा आणि एकाच दिवशी म्हणजे एकत्र ते डिक्लेअर करणार नाही. ठीक आहे, आता येतो की PCB ग्रुपचा सध्याचा सिनॅरिओ काय. PCB ग्रुपसाठी पहिल्या अटेम्प्टचे जे बोनस मार्क्स आहेत ते 21 मेला डिक्लेअर झाले होते. सेकंड अटेम्प्टचा ग्रीव्हन्स पिरियड 22 मेला स्टार्ट झाला आणि सेकंड अटेम्प्टचे बोनस मार्क्ससुद्धा 30 मेला डिक्लेअर झाले. म्हणजे PCB ग्रुपचा सगळ्या गोष्टी रिझल्टच्या आधी क्लिअर झाल्या आहेत. दोन्ही अटेम्प्टच्या बोनस मार्क्स डिक्लेअर झाले आहेत आणि ग्रीव्हन्स पिरियडसुद्धा कंप्लीट झाले आहेत. आता PCM ग्रुप मात्र ना सेकंड अटेम्प्टच्या प्रतीक्षेत आहे. म्हणजेच काय, सेकंड अटेम्प्टचा ग्रीव्हन्स पिरियड 28 ते 31 मेपर्यंत झाला आणि फर्स्ट अटेम्प्टचे बोनस मार्क्स आपले 30 मेला आले. म्हणजेच सेकंड अटेम्प्टचे जे काही तुम्ही ग्रीव्हन्सेस दिलेले आहेत ते याच्यावरती अजून बोनस मार्क्स येणं बाकी आहे. ठीक आहे, हे होतं PCMचं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे. एक मी फ्लोमध्ये सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, आपलं PCMचं बोनस मार्क्स डिक्लेअर होणं गरजेचं आहे. ठीक आहे, ते मला वाटलं एक 2 ते 3 दिवसांमध्ये ना आपले पहिल्यांदा बोनस मार्क्सची जी म्हणजे कोणत्या शिफ्टला किती बोनस मार्क्स सेकंड शिफ्टला मिळाले ती एक त्यांची PDF जशी फर्स्ट अटेम्प्ट केली तशी एक रिलीज होईल. ठीक आहे, आता ॲप्रॉक्सिमेट डेट सांगतो की PCB ग्रुपसाठी ॲप्रॉक्सिमेटली पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट आहे ना 4 ते 6 जून किंवा येत्या 2 ते 3 म्हणजे या आठवड्यामध्ये कधीही येऊ शकतो PCB ग्रुपचा पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या एक्सपेक्टेड डेट्स आहेत, असं नाही की याच दिवशी येईल एक्झॅक्टली वगैरे. हे आम्ही अंदाजे सगळ्या PCM म्हणजे त्यानंतर आपले MBA CET गेल्या वर्षीचे ट्रेंड या गोष्टी विचार करून एक्सपेक्टेड डेट्स आहेत, एक्झॅक्ट नाही आहेत. ठीक आहे, तर पहिल्या अटेम्प्टचा PCB ग्रुपचा रिझल्ट या आठवड्यामध्ये येऊ शकतो 4 ते 6 जून आणि सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट जो आहे तो ॲप्रॉक्सिमेटली 10 ते 15 जूनच्या दरम्यान PCB ग्रुपचा येऊ शकतो. हे होतं PCB ग्रुपसाठी. आणि याच आठवड्यामध्ये आपली PCM ग्रुपची सेकंड अटेम्प्टची बोनस मार्क्सची PDF सुद्धा आहे. ती PDF जशी येईल ना त्यानंतर लवकरात लवकर PCMचे सुद्धा रिझल्ट यायला स्टार्ट होईल. ठीक आहे, मग आता PCM ग्रुपचे रिझल्ट कधी येतील तर PCMचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट जो आहे ॲप्रॉक्सिमेटली 5 ते 10 जून, म्हणजे 10 जूनच्या आधीच PCMचा पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट येईल आणि सेकंड अटेम्प्टचा जो रिझल्ट आहे अराउंड 20 जून किंवा 20 जूनच्या आधी तरी येईल. ठीक आहे, म्हणजे टाईमलाईन जर बघाल तर पहिल्यांदा काय होईल, PCB ग्रुपचा रिझल्ट पहिल्या अटेम्प्टचा 4 ते 6 जूनच्या दरम्यान डिक्लेअर होईल. त्यानंतर PCM ग्रुपची सेकंड अटेम्प्टची बोनस मार्क्सची PDF जी आहे ती रिलीज होईल. PCB ग्रुपचा सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट 10 ते 15 जूनच्या दरम्यान डिक्लेअर होईल. PCMचा पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट 5 ते 10 जूनच्या दरम्यान डिक्लेअर होईल आणि आपला फायनल रिझल्ट जो असणार आहे बेस्ट स्कोर तो PCMचा अराउंड 20 जून किंवा त्याच्या आधी डिक्लेअर होईल. आय होप तुम्हाला रिझल्टच्या डेट समजल्या असतील.
आता लास्ट इयरचं स्कोर कार्ड दाखवण्याआधी तुम्हाला थोडक्यात एक माहिती सांगायची ती म्हणजे आमच्या इंजिनिअरिंग ॲडमिशन पर्सनल काउन्सिलिंग बॅचचे रिझल्ट. आता बाळांनो जसं तुमचा डिक्लेअर होणार आहे ना, सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस काउन्सिलिंग स्टार्ट होते. तुमचे मार्क्स किती आलेत यापेक्षा तुमच्या मार्क्सवरती तुम्हाला महाराष्ट्रातलं एक चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज कसं शोधता येईल. मग ते असं नाही की पुण्यामध्येच येईल, तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा पुण्यामध्ये इतर ठिकाणी तुमच्या पर्सेंटेजला सगळ्यात जास्त गरजेचं आहे की एक चांगलं कॉलेज आणि ब्रँच व्यवस्थित निवडून ती कॉलेज लिस्ट बनवणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आमचा पर्सनल काउन्सिलिंग बॅच, आता भरपूर ठिकाणी पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचेस वगैरे स्टार्ट आहेत. ठीक आहे, मी थोडक्यात आमच्या बॅचबद्दल सांगतो. जर काहीही डाऊट्स असतील पर्सनल काउन्सिलिंग रिलेटेड, हा मी माझा व्हॉट्सॲप नंबर इथे दिलेला आहे, त्यावरती तुमच्या क्वेरी सेंड करा, जेणेकरून तुमचे काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट्स असतील ते मी तिथं रिझॉल्व्ह करेल. ठीक आहे, आता बॅचमध्ये पहिली गोष्ट आम्ही सगळ्यात जास्त फीचर प्रोव्हाइड करतो ते म्हणजे काय, 24/7 डाऊट सपोर्ट. माझा एक पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केलेला असतो. कुठल्याही स्टेपला काही डाऊट्स असेल तर डायरेक्टली तुम्ही कॉलवरती मला विचारू शकता आणि तुमचं हे ॲडमिशन होईपर्यंत हा डाऊट सपोर्ट असणार आहे. असं नाही आहे की तुम्हाला म्हणजे एका बॅचला मी व्हॉट्सॲप चॅट सपोर्ट देतो आहे, दुसऱ्या बॅचला वगैरे प्रीमियमवाल्यांसाठी वेगळं देतो आहे, असं काही नाही. एकच बॅच आहे, सगळ्यांना सेम फॅसिलिटीज दिलेले आहेत, वेगळं असं काही नाही. दुसरं असतं पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट. म्हणजेच काय, ज्यावेळी तुमचा आता रिझल्ट डिक्लेअर होतो, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे, या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आणि तुमच्या पालकांशी आधी डिस्कस केल्या जातात आणि त्यावरून तुमचे एक बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवली जाते आणि ती तुम्हाला दिली जाते. तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायचं आहे. असं नाही आहे की डायरेक्टली तुमचे फक्त मार्क्सवरून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं, बेस्ट ऑप्शन्स काय आहेत, कुठे अजून तुम्हाला ट्राय केले आहेत, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती दिली जाते. तिसरं असतं लाईव्ह गायडन्स सेशन. म्हणजे पहिल्या कॅप राऊंडपासून ते 4थ्या कॅप राऊंडपर्यंत CETच्या प्रत्येक स्टेपनुसार कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॉलेज आणि ब्रँचचं सिलेक्शन असेल, त्यानंतर फ्रीज निवडायचं की बेटरमेंट करायचं, कॉलेजचं ॲडमिशन कन्फर्म करायचं, प्रत्येक स्टेपला आमच्या झूम मीटिंग्स होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला गाईड केले जातं. त्यामुळे ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही अडचण येत नाही. आणि त्यानंतर असतं स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स. याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, तुम्हाला त्याच्यावरती कसं अप्लाय केलं पाहिजे, ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक काय आहे, किती पर्सेंटेजला कुठे चान्सेस आहेत, याबद्दल गाईड केलं जातं. आणि शेवटी आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये कोडिंग कसं स्टार्ट करायचं, CGPA कसा मेंटेन करायचा, महाडीबीटीचे स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरायचे, त्या रिगार्डिंग माहिती दिली जाते. आता ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्राईस आणि सगळे डिटेल्स आणि रजिस्ट्रेशन फॉर्मचे लिंक दिले आहे, फॉर्म भरून तुम्ही जॉईन होऊ शकता. एवढं आहे की तुमच्या पर्सेंटेजला जे काही एक बेस्ट कॉलेज महाराष्ट्र कॅप ॲडमिशन प्रोसेसमधून मिळेल आणि स्पॉट ILS सीट्समधून ते मिळवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. जर काही डाऊट्स असेल या रिलेटेड तर या व्हॉट्सॲपवरती मेसेज करा, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर येतील. आता येतो की मी जसं सांगितलं की तुमचा यावर्षीचा रिझल्टचा एक फॉर्मॅट किंवा काय असणार आहे. आता यावर्षीचा रिझल्ट ना कसा असणार आहे त्याबद्दल सांगतो. सेम असं तुमचं एक स्कोर कार्ड येईल, असं पहिल्या अटेम्प्टसाठी येईल आणि दुसऱ्या अटेम्प्टसाठी. दुसऱ्या अटेम्प्टसाठी काय येईल, पहिल्या अटेम्प्टचा स्कोर, दुसऱ्या अटेम्प्टचा स्कोर आणि बेस्ट स्कोर आहे काय ते असेल. मात्र सेम असं येऊ शकतं. इथं तुमचा रोल नंबर दिलेला असतो, ॲप्लिकेशन नंबर दिलेला असतो, जी काही तुम्ही CET एक्झाममध्ये कॅटेगरी मेन्शन केली असेल ती कॅटेगरी दिलेली असते, कॅन्डिडेटचं तुमचं फुल नेम, तुमच्या वडिलांचं पालकांचं नाव, आईचं नाव, या गोष्टी असतात आणि इथं आपला स्कोर सगळा मेन्शन केलेला असतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये जर बघाल तर फिजिक्सचं सेपरेट पर्सेंटाईल असतं, सेम केमिस्ट्रीचं इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचं पर्सेंटाईल असतं, मॅथमॅटिक्सचं पर्सेंटाईल असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं फायनल आपलं जे टोटल पर्सेंटाईल आहे ते या स्कोअरवरून आपलं ॲडमिशन ठरतं. ठीक आहे, हे कितीही असलं तरी सगळ्यात जास्त गरजेचं येतं. भरपूर मुलं अशी असतात फिजिक्सला 80 पर्सेंटाईल, केमिस्ट्रीला 95 पर्सेंटाईल, मॅथमॅटिक्सला 70 पर्सेंटाईल आणि टोटल पर्सेंटाईल 96 पर्सेंटाईल वगैरे असू शकतं. ठीक आहे, एका सब्जेक्टमध्ये खूप कमी, 2 सब्जेक्टमध्ये जास्त, तरीसुद्धा टोटल पर्सेंटाईल चांगलं येतं. ठीक आहे, डेट ऑफ रिझल्ट वगैरे असतं. इथं तुमचा एक QR कोड दिलेला असतो, इथं तुमचा फोटो जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मवरती येता आणि इथे सिग्नेचर दिलेलं असतं. सेम या फॉर्मॅटमध्ये तुमचा रिझल्ट येणार आहे. लक्षात ठेवा, एकदा रिझल्ट आला तो चेंज होत नाही, तोच तुमचा फायनल रिझल्ट आहे. मार्क्समध्ये तुम्हाला काही ना काही करून तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येत होतं, रिझल्टवरती ऑब्जेक्शन जरी घेतले तरी CET सेल एंटरटेन करत नाही. आय होप तुम्हाला ही प्रोसेस आणि रिझल्टची समजलं असेल. रिझल्टच्या ज्या डेट सांगितलं ते एक्सपेक्टेड आहेत, असं नाही की एक्झॅक्टली आहेत. CET सेल लवकरात लवकर रिझल्ट लावायचा प्रयत्न करते, ते आधीसुद्धा येऊ शकतात. आय होप आजचा हा व्हिडिओ समजला असेल. ज्यांना काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.